नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गरमागरम बटाटे वडे आणि सुकी लाल चटणी. खरं तर बटाटे वडे वर्षभर कधीही खायला आपल्याला छानच वाटतात, पण पावसाळ्यात वडे खाण्याची मजा जी काही आहे ती औरच असते. आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला बटाटे वडे तयार करून दाखवणार आहे. यासाठी लागणारं साहित्य आहे उकडून सोललेले बटाटे, आलं लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, उडद डाळ आणि तळण्यासाठी तेल. सर्वात प्रथम आपण आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबिरीचं वाटण तयार करून घेऊया. उकडलेले बटाटे कुस्करून घेऊया. आता आपण एक फोडणी तयार करणार आहोत. जी फोडणी आपण कुस्करलेल्या बटाट्यावर घालणार आहोत आणि आपले बटाटे वड्याची भाजी तयार करणार आहोत. तर फोडणीसाठी मी थोडं तेल तापत ठेवलेलं आहे. त्यात मोहरी घालूया. मोहरी तडतडली की जिरं घालूया. त्यात थोडी उडदाची डाळ घालूया आणि ती लालसर रंगात परतून घेऊया. आता त्यात आपण तयार केलेलं वाटण घालूया आणि ते सुद्धा परतून घेऊया. आता त्यात हिंग आणि हळद घालूया आणि मिक्स करून घेऊया. ही फोडणी आपण आता कुस्करलेल्या बटाट्यावर घालूया. थोडं मीठ घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे भाजी केल्यामुळे भाजीला तेल थोडं कमी लागतं. तर आपली तयार झालेली भाजी अशी दिसते. वड्याचं कव्हर बनवण्यासाठी 2 कप बेसन घेतले. त्यात मीठ, हळद, हिंग आणि थोडंसं लाल तिखट घालूया. आधी हे सगळं सुकंच मिक्स करून घेऊया आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून त्याचं मिश्रण तयार करूया. तर कव्हरसाठी लागणार आहे मिश्रण इतकं दाटसर हवंय आपल्याला. आपले भाजीचे गोळे सुद्धा तयार झालेले आहेत आणि मिश्रणही तयार आहे. आपण आता वडे तयार करून घेऊया. तेल तापत ठेवलं आहे वडे तळण्यासाठी. तर मिश्रणात हे गोळे टाकूया भाजीचे. वडे तळताना खमंग वास सुटला आहे. गोल्डन रंगावर हे वडे तळून घेऊया.
आता उरलेले वडे तळून घेऊया. अशा रीतीने आपले वडे तयार झालेले आहेत आणि आपण वड्याबरोबर कुरकुरीही तयार केलेली आहे. आपलं जे बेसनचं मिश्रण उरलेलं असतं ते आपण एका झारीमधून उकळलेल्या तेलात ओतायचं असतं आणि इन्स्टंटली ते तळायचं आणि अशा तऱ्हेने आपली कुरकुरी तयार होते. आणि ही कुरकुरी आपण आता वड्यासाठी जी सुकी लाल चटणी करणार आहोत त्यासाठी वापरणार आहोत. तर सुकी लाल चटणी करण्यासाठी ही कुरकुरी 10-12 लसणाच्या पाकळ्या, तिखट, मीठ हे साहित्य लागेल. ते सगळं एकत्र करून ही आपली खमंग अशी चटणी तयार झालेली आहे. तर अशा तऱ्हेने आपले गरमागरम बटाटे वडे आणि चटणी तयार झालेली आहे. तुम्ही नक्कीच करून बघा. धन्यवाद.